सत्तेत असतो तेव्हा ते स्वतः निर्णय घेतात आणि इतर सहकार्यांना सांगतात असं आणि असं दाखवतात की आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला अशा प्रकारची काय अजितदादांनी आज सकाळी पक्ष चालू साहेब काल सुप्रियाताईचा जल्लोष करण्यात आला उत्तर तर मिळत द्यायचं ना. सुप्रियाताई ज्यावेळेस पुण्यात आल्या त्यावेळेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवले, काहींनी पेढे वाटले, म्हणजे हा कॉन्फिडन्स आलेला आहे की बारामतीमध्ये सुप्रियाताई निवडून येतात. नाही व्हिडिओ आहेत सगळे. नाही कार्यकर्त्यांमधला कॉन्फिडन्स आहे की ताई निवडून येतात सुप्रियाताई. टप्प्यानंतर तुमच्या नजरेतनं तुम्ही काय बघताय, महाराष्ट्राचं चित्र काय असेल? मला असं दिसतंय मागच्या निवडणुकीला 5 वर्षापूर्वी काँग्रेस पक्षाला 1 जागा मिळाली, बरोबर, आम्हाला 4 जागा मिळाल्या, एक ते मुस्लिम लीगला मिळाली, हे समजले एकत्र 6 जागा विरोधी पक्षाला मिळाल्या. आता असं दिसतंय की आम्हाला लोकांची संख्या ही 30 ते 35 त्याच्या आसपास जाण्याची शक्यता नाही. लोकांना बदल पाहिजे आणि लोक काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या विचाराला त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या त्यांच्या संघटनेला लोकांचं समर्थन मिळेल असा चीन. साहेब 17 तारखेला मुंबईमध्ये राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे वेगळं कॉम्बिनेशन एकत्र शिवाजी पार्कवर येत आहे, खास मुंबईच्या जागांसाठी. त्यामुळे मुंबईच्या जनतेवरती विचारधारेवरती काय परिणाम होईल का असं वाटतंय आपल्याला? बघूया काय होतं. बरं, मोदी साहेब त्यांच्यावर जातात त्याचा मोदी साहेबला पुनर्विकसनाची मदत हवी. त्यांना आत्मविश्वास त्यांचा कुठे गेलेला आहे हे त्याचंच असतं. राज ठाकरेंची मदत घेतात मोदी साहेब असं काय सांगाल सर? माझी लोके अतिशय अनुकूल होतं. म्हणजे या सगळ्याच मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे विरोधात सगळ्या सरकार येतील असं खेळ. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावरती पैसे वाटण्याचे व्हिडिओ जे आहे ते व्हायरल झाले किंवा अजित पवार गटाच्या एका आमदारांची जी भाषा पाहायला मिळाली व्हिडिओमध्ये, अरबाची भाषेमध्ये कार्यकर्त्यांना शिवीगाळ करण्यात आली. त्याचा फटका काय मतपेटीतून दिसेल असं तुम्हाला वाटतं? पैसे वाचले दिसते आणि ठिकठिकाणी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून त्याची माहिती आली. काही लोकांनी त्याचे होतं पाहिजे, लिगल पाहिजे, इलेक्शन कमिशनचं सुद्धा भाग ठेवले. आजपर्यंतच्या मतदारसंघात पैसे वाचण्याची कल्पना कधी नव्हती. ही आम्ही हल्लीच पाहिजे, पहिल्यांदाच पाहिजे. हे नवीन कल्चर राजकारणात येतं त्याचा विचार करावा इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नाही. इंडिया आघाडी जर जिंकली तर दरवर्षी नवीन पंतप्रधान पाहायला मिळेल. असं सरकार कसं चालेल असं अमित शहा म्हणतात. अमित शहा अमित शहाने आठवले त्यांच्या प्रधानची नवाजीला देसाई प्रधानमंत्री झाले त्यांनी त्यांचं नाव पूर्ण केले ना असे निर्णय घेतला. साहेब इंडियन एक्सप्रेसला आपण जी मुलाखत दिली प्रादेशिक पक्षाच्या बाबतीत नेमकं आपल्या मनात काय भावना होतं? लोकांवर इतकं संभ्रम होत चाललेलं आहे की प्रादेशिक पक्ष हे लोकसभेच्या निकालानंतर विलीन होतील, नेमकं काय? कसं आहे काँग्रेस पक्षाच्या विचाराचं जवळ असलेले काही पक्ष आमचा राष्ट्रवादी आणि काँग्रेस स्थापन झाल्यापासून आज ते एकत्र काम करतात. इंदिरा गांधी म्हणूनचे ते जिथं इंदिरा गांधी आणि अनेक वर्षाचा अनुभव एकत्र काम करण्याचा हळूहळू त्यांच्यामध्ये आपण अधिक एकत्रित काम करावं अशा प्रकारची भावना वाढली तर आश्चर्य नाही. गुजरातमध्ये बूथ कॅप्चर करून तिथं मतदान करण्यात आलं असल्याची माहिती समोर येते, काय सांग? की भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या हातात जिथे राज्य
किंवा त्यांची शक्ती साधे त्या ठिकाणी अशा प्रकारच्या तक्रारी त्या अनेक ठिकाणी आलेल्या लहान असताना सुद्धा आलेल्या निवडणूक आयोगाने त्याची जरुरी आहे. साहेब, भाजप सोबत जायचा आमच्या पक्षाचा निर्णय झालेला नव्हता असं तुम्ही एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलून नक्की काय विषय? तर कसंच आहे, हे झालं तर आम्ही गांधी नेहरूचा विचार आणि भाजपचा विचार त्याच्यात काही चालू नाही. अगोदर तसा निर्णय घेतलेला होता, तशी तुम्ही दिल्लीला गेलेला होता 6 बैठका आणि दिल्लीमध्ये ह्याला झाल्या. सुद्धा साक्षीदार आहे. आमच्यातले काही सहकारी त्या मताचे होते. मी अनेकदा सांगितलं त्यांनी चर्चा करायची तरी करा, तसं निर्णय सुचेल पक्ष घेईल. आमचा पक्षाचा निर्णय ते म्हणतात त्या भावनेने होता. स्टेटमेंट पूर्वीपासून मी जवळून पाहिलेले आहेत आणि त्यांनी नेहमी काय बोलावं काय भूमिका घ्यावी हे स्वतः ते ठरवतात आणि बऱ्याच वेळा संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी ते अशा गोष्टी बोलत असतात. उद्धव ठाकरेंच्या बद्दल तुम्ही जे स्टेटमेंट दिलं त्यावरती बोलत की त्यांच्या पक्ष विलिनीकरणाचा जो शिवसेना पक्ष विलिनीकरणाच्या संदर्भात तुम्ही एका मुलाखतीमध्ये बोलला होता. अजिबात शिवसेना ही स्वतंत्र संघटना, ते सहकारी म्हणून काम करतात पण तरी अस्तित्व त्यांचं स्वतंत्र आहे. एकनाथ शिंदेने फॉर्म केलाय त्या कालच्या स्टेटमेंटच्या अनुषंगाने की शिवसेनेचं पण काँग्रेसीकरण झालेलंच आहे, त्यामुळे ते काँग्रेसमध्ये गेली नव्हती. साहेब, अडाणी आणि अंबानी काळा पैसा काँग्रेसला दिला आहे असं नरेंद्र मोदींनी स्टेटमेंट केले, त्याबद्दल काय आपलं? आता म्हणेल अदानी अंबानी हे कुणाची दोष आहेत म्हणून देशात चर्चा. आता एकदा उलट ज्यांच्याबद्दल सकाळची चर्चा होत होती तेच हे काँग्रेसवर दाखवायला लागले. चुटकी वाजवून मालमत्तेमध्ये अशा स्टाईलला चुटकी म्हणण्यापेक्षा दादा बोलताना असं म्हणाले की मी साहेबांचा मुलगा असतो तो मला संधी मिळाली असती. त्याला जोडूनच देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की अजितदादांच्या लक्षात आलं की पक्ष त्यांना मिळणार नाही, त्यावेळेस अजितदादांनी हा निर्णय घेतला. साहेब, अजितदादांच्या बोलण्यात एक 2 दिवसात इतका ड्रास्टिक फरक झालेला दिसतोय. काल त्यांनी शिरूरच्या सभेमध्ये असं म्हटलं की शरद पवार आमचे नेते आहेत. इतक्या 15 दिवसाच्या प्रचारामध्ये दादांकडनं असं वाक्य कधी चाललं नव्हतं, पण काल बदल झालेला दिसतोय. काय सांगाल त्या बाबतीत? मी काय सांगितलं त्यांनी पुन्हा नेता तुम्हाला म्हणायला लागले, आता पण म्हणत नव्हते. तर तुमची काळजी त्यांना जास्त वाटायला लागली आता. तुमच्या काळजी कुठे ते म्हणतात की जवळच्या लोकांनी त्यांना जास्त दर्द देऊ नये, त्यांना त्रास देऊ नये. मला पोलीस सांगितले जवळचे माझ्यावर वाचतात आणि आम्हा सगळ्यांचं काम करायला पाहिजे कष्ट घेण्याची त्यांची तयारी. साहेब 1980 पासून शरद पवारांनी मराठा समाजाला फसवलंय, आंदोलन आणि चळवळी मोडीत काढण्याचं काम केल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. या चळवळीचा त्यांना काही संबंध दिले, त्यामुळे त्यांच्या फसवलं मी उत्तर दिले ते भाष्य करणे आवश्यक. राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल अशी तुम्ही काल बोलता, होईल काय मुहूर्त नाही. मी असं म्हणलं की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष जवळपास 2001 पासून आजपर्यंत एकत्र काम करतो. लहान असल्याच्या मंत्रिमंडळामध्ये दोघे एकत्र होते, मागच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा एकत्र काम केले होते आणि एकत्र निवडणुका झाल्या, आता झाल्या. यावेळी सुद्धा असे अनेक मतदारसंघ असेल की जिथे काँग्रेस होता, राष्ट्रवादीचे सरकारी कार्यक्रम, काँग्रेस जिथं राष्ट्रवादीचा होता तिथं काँग्रेस सरकारी करू. आणि विचारधारा एक असल्यामुळे एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे हे दोघांना असल्यामुळे त्या पद्धतीने काम करतात.